उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून सर्वच पक्ष आपल्या बंडखोरांना थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न करतात। त्यातच ठाकरे बंधूही सावध भूमिकेत असून आपल्या विजयासाठी जीव तोडून प्रयत्न करतात। पण तरीही ठाकरे बंधूंना मात्र काही ठिकाणी बारीक सारीक धक्के बसताना दिसतात। ठाकरेंच्या शिवसेनेतून बऱ्याच उमेदवारांनी बंड करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केले होते, मात्र मनसेत तशा जास्त काही घडामोडी घडत नव्हत्या। मात्र आज एकाएकीच मुंबईच्या वांद्रे भागात मनसेच्या 11 जुन्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन थेट भाजपमध्ये प्रवेश केला। एवढंच नाही तर दुसरीकडे अहिल्यानगर महापालिकेत मनसेचे 2 उमेदवार अचानक गायब झालेत। आता हे सर्व नेमकं कसं घडलं, का घडलं आणि याचा मनसेच्या भविष्यावर काय परिणाम होईल याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आगामी बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती असून त्यांना याचा मोठा फायदा होईल असं वाटत असताना मनसेला अंतर्गत मोठा फटका बसलाय। वांद्रेतील प्रभाग क्रमांक 97 मध्ये मनसेच्या जुन्या नेत्यांनी सामूहिकरित्या राजीनामा दिलाय आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय। कारण काय तर युती केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय जो या नेत्यांना काही पटलेला नाहीये। आता हे नेते मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत होते। युतीमुळे प्रभाग 97 हा ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याने त्यांची नाराजी या ठिकाणी उफाळून आली। आता ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यामुळे नाराज असलेल्या जुन्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपात प्रवेश केलाय। मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालाय, ज्यामुळे मनसेला या वॉर्डमध्ये मोठं नुकसान झालंय। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 98 मध्येही असाच गदारोळ सुरू आहे। इथे मनसेच्या उमेदवार दीप्ती काते यांना विरोध करत काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय। दरम्यान एकूण 11 पदाधिकारी राजीनामा देऊन गेलेत, ज्यामुळे ठाकरे बंधूंना याचा मोठा धक्का बसलाय। त्यात सर्व पक्ष बंडखोरांना रोखण्यासाठी धडपडत आहेत, पण मनसेत सुरू असलेली ही फाटाफूट काही थांबायचं नाव घेईना। याशिवाय मुंबईच्या अन्य वॉर्ड्समध्येही मनसेच्या नेत्यांच्या राजीनाम्यांच्या बातम्या येतात। 30 तारखेला जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्या दिवशी मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी वॉर्ड 192च्या उमेदवार निवडीवरून राजीनामा दिला। त्या म्हणाल्या, पक्षाने मला विश्वासात घेतलं नाही आणि मला अपेक्षित न्याय मिळाला नाही। पुढे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे हे सगळं दाखवतं की युतीच्या निर्णयामुळे मनसेत अंतर्गत कलह किती वाढलाय। दरम्यान बीएमसी निवडणुकीत मनसेने 53 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यात वॉर्ड क्रमांक 97 आणि 98चा समावेश आहे। पण हे 11 राजीनामे मनसेच्या ताकदीला कुठेतरी कमकुवत करतात। बरं, मुंबईतल्या या 11 राजीनाम्यांनी वातावरण तापलेलं असताना तिकडे दुसरीकडे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत आणखीन एक धक्कादायक घटना घडली आहे। ती म्हणजे मनसेचे 2 उमेदवार प्रभाग क्रमांक 17 मधले राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे कालपासून गायब आहेत। त्यांचा कुटुंब किंवा पक्षाशी काहीही संपर्क नाहीये। त्यावर मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणालेत की केडगावचा इतिहास रक्तरंजित आहे, आम्ही काळजीत आहोत। राज ठाकरेंनीही पोलिसांशी संपर्क साधलाय, पण अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्यात अहिल्यानगर महापालिकेत 68 जागांसाठी निवडणूक आहे आणि पहिल्याच दिवशी 28 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे एकूण 449 उमेदवार रिंगणात आहेत। त्यात 2018च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्याने राजकीय समीकरणे तिथले बदलली आहेत आणि याच गोंधळाचा फटका आता मनसेला बसतोय। त्यामुळे हे गायब होणं अपहरण आहे की त्यांच्या इच्छेने ते गायब झालेत हे अद्याप रहस्य आहे, पण याने मनसेच्या प्रचाराला खीळ बसली आहे। शेवटी एक लक्षात घ्या, वांद्रे आणि अहिल्यानगर मध्ये घडलेल्या या घटना दाखवतायत की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला मोठं आव्हान आहे। त्यात मुंबईत युतीमुळे अंतर्गत नाराजी आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतही मनसेसोबत युतीवरून शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलाय। परिणामी सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राज ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे। त्यामुळे येऊन ठाकलेलं हे मोठं आव्हान राज ठाकरे कसं पार पाडणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।